जवळपास आजपर्यंत 1269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का आत्महत्या केल्यात ह्याचा कधी सरकारने विचार केलाय? त्यानेच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली. म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल, पण आता काही पोलीस अधिकारी दाखल झालेत अध्यक्ष. तर कंपनीचा अधिकारी त्याला काय म्हणतो, काही होत नसतं, आम्ही सगळ्यांना पैसे दिलेले आहेत, आमचं काही वाकडं होत नाही. पण सगळे निर्णय आपले हे शेतकरी विरोधी असतात. की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय आणि याला बंदी आणलीच पाहिजे तर शेतकरी जगू शकतो. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतायत. निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहाला सांगा. सिबिल चार्ट लावणार नाही मोदी, अजूनही बँका सिबिल चार्ट लावून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारतात. म्हणजे परत पीक कर्ज त्या शेतकऱ्यांना बँकेकडनं दिलं जात नाही. पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हात धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे. मध्ये पोलिसांकडे गेलं, पोलीस दाद देत नाहीत, तो त्या शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं आणि इकडे काम करून घेतलं जातं. परत शेतकऱ्यांनी करायचं काय? अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी, परंतु ₹1 पीक विमा हा हप्ता निवडणुकीपूर्वी ₹1 घोषणा, निवडणूक झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना ₹1100 प्रति हेक्टरी हप्ता भरावा लागतोय. महाराष्ट्रात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का?